काल परांड्यामधील पाहणी दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार कर्जमाफीच्या प्रश्नावरून संतापले होते आणि सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग आणता येत नाही। लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता। त्यावर संकट भयानक आहे, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरून संतापले। तर काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही, राज्यात भयानक संकट आहे, पैसा हा विषय महत्त्वाचा नसल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। दरम्यान शेतकऱ्यांसाठी जे काही करायचं त्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही गोटे खेळायला आलोय। एवढं सकाळी 6ला सुरू केलं बा आम्ही करमळ्याला, जे काम करताना त्याचीच मारा आम्हालाही कळतंय ना। आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय, आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतो। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्त्वाचा नाही, आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल, ती आम्ही करू। मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं, आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळाचं आलं, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळाचं आलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहेच ना। आपले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींवरती 45,000 कोटी रुपये खर्च करतोच आहोत ना, ही मस्ती आहे। जे 1,500 रुपये त्या बहिणीच्या घरी दिले जात आहेत, त्या बहिणीचं घर आजच्या या परिस्थितीत 1,500 रुपयाने सावरलं जाणार आहे का?